आज आहे लक्ष्मीपूजन, तर रोजच्यापेक्षा थोडीशी मी लवकर उठली होती कारण कामंही तेवढीच होती आज. म्हणून सगळ्यात तर अगोदर मी इथे सगळ्यांसाठी छान असा ब्रेकफास्ट बनवून घेतला. विहानची अंघोळ झाली होती म्हणून त्याला छान छान असं रेडी केलं. त्यानंतर यांना बाहेर जायचं होतं म्हणून यांनी नाश्ता करून घेतला. आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता, त्यामुळे जे कणिक मळलं होतं ते पाण्यामध्ये ठेवून दिलं. यामुळे कसं पुरणपोळी अगदी खुसखुशीत होते. साईडलाच डाळ शिजत ठेवली होती, तेवढ्या वेळामध्ये गूळ कट करून घेतला. वेलचीची बारीक पूड वगैरे करून घ्यायची होती, सो ती करून घेतली. त्यानंतर इथं छान असं पुरण वगैरे बनवून घेतलं आणि पुरण खूप वेळ शिजवलं ना की पोळीही तेवढीच छान होते. साईड बाय साईड सगळ्यात तर अगोदर मी इथं पुरणपोळी करून घेतली, कारण एकदा पुरणपोळीला जर कांदा किंवा लसूणचा वास लागला की पुरणपोळी बिघडते. त्यानंतर मग मी इथं कटाची आमटी, पापड आणि भाजी असं सगळं बनवून घेतलं आणि पटकन मग मी इथं बाहेर रांगोळी काढण्यासाठी गेली, कारण मला आज खूप मोठी आणि छान अशी रांगोळी काढायची होती. त्यानंतर माझं आवरलं. लक्ष्मीपूजनची इथं सगळी तयारी वगैरे केली आणि त्यानंतर मग इथं आम्ही सगळ्यांनी मिळून छान आरती वगैरे म्हणून घेतली. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग बाहेर मी सगळीकडे पंत्या वगैरे लावल्या. आणि सगळ्यात आवडतं माझं हे काम असतं पुऱ्या दिवसभरामध्ये. त्यानंतर आम्ही सगळे मिळून खालती फटाकडे वगैरे फोडण्यासाठी गेलो होतो. चला मग मिनी ब्लॉग इथे सेंड करते. बाय.